मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटण मतदारसंघातील 289 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। पाटण मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं। सभेच्या माध्यमातून शंभूराज देसाई शक्ती प्रदर्शन करणार आहेत। 291 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल। पाटण मतदारसंघातली सगळी कामं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या सभेचं सुद्धा पाटणमध्ये आयोजन करण्यात आलं आहे। सांगाल साहेब, आज लोकार्पण सोहळा पार पडतोय। आज माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध लोकोपयोगी आणि लोकाभिमुख कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय। त्यात काळोली तालुका पाटण या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल हे जिल्ह्यातलं पहिलं अद्ययावत कृषी संकुल, त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होते। त्याचबरोबर पाटण शहराला आतापर्यंत पाटण गाव आहे होतं, नगरपंचायत होती, आता नगर परिषद झाली, परंतु अद्ययावत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून 21 कोटी रुपयाची नळ योजना मंजूर केली। त्याचं टेंडर फायनल झालं, वर्क ऑर्डर झाली आणि आज प्रत्यक्ष त्याच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन आपण या ठिकाणी करतोय। पाटण विधानसभा मतदारसंघातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा आज आम्ही नाडे तालुका पाटण या ठिकाणी त्याचं अनावरण लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करतोय। मल्हारपेठ तालुका पाटण या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या नवीन इमारतीचं नामकरण लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालय त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी ज्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे त्यांनी त्या 5 योजनांना 50 मीटरवरून 100 मीटर उंचीवरती पाणी उपसा सिंचन करून देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता आणि त्या 4ही योजना कार्यान्वित झाल्या। आज 100 मीटर उंचीवरच्या 4ही योजनांचं पाणी सोडण्याचा कार्यक्रम हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे। या सगळ्या कार्यक्रमांची एकूण रक्कम जर पाहिली तर 289 कोटी रुपयांच्या कामांचं, काही कामांचं लोकार्पण, काही कामांचं भूमिपूजन हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होते। कॅमेरामॅन समित दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा।